नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी झालेला जो तलाठी भरतीचा पेपर आहे, या परीक्षेमध्ये तीनही सत्रामध्ये विचारण्यात आलेले म्हणजेच शिफ्ट 1, 2, 3 या तीनही सत्रामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून आजचा हा खास व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून आजच्या या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर दिवशी कोणकोणते प्रश्न विचारण्यात आलेले होते, प्रश्नाचे स्वरूप काय होते, नेमके प्रश्नाची उत्तरे कोणकोणती आहेत, हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर 2023 रोजी विचारण्यात आलेले तलाठी भरतीतील महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। पहिला प्रश्न आहे बघा आज विचारण्यात आलेला, राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे व तिचे नाव कोणत्या स्टेडियमला देण्यात आले आहे। बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, राणी रामपाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि तिचे नाव कोणत्या स्टेडियमला देण्यात आलेले आहे। हॉकी या खेळाशी संबंधित आहे आणि तिचे नाव प्रामुख्याने रायबरेली हॉकी स्टेडियमला देण्यात आले असून त्याचे नाव राणीज गर्ल्स हॉकी टर्फ असे नाव देण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा जीकेवर आधारित, लाडली बहना योजना कोणत्या राज्य सरकारने राबवली आहे। बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आज या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे बघा। लाडली बहना योजना हे कोणत्या राज्य सरकारने राबवलेला आहे बघा। मध्य प्रदेश या राज्य सरकारने लाडली बहना योजना ही या ठिकाणी ही योजना राबवलेलं आहे। तर त्याचा मुख्य उद्देश काय आहे बघा, लाडली बहना योजनेचा अर्थसहाय्य करणे हे मुख्य उद्देश या योजनेचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भूगोलावर आधारित विचारण्यात आलेला, बियास ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बियास ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे। सतलज या नदीची उपनदी ही बियास ही नदी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे। हाही प्रश्न प्रामुख्याने रिपीट झालेला आहे बघा। या अगोदर तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। या ठिकाणी त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि हा ग्रंथ कोणी लिहिला असा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे बघा। स्त्री पुरुष तुलना हे ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भूमी ही कादंबरी कोणाची आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाची आहे, प्रामुख्याने कादंबरीवर देखील प्रश्न प्रत्येक शिफ्टला येत आहेत बघा। आशा बगे यांची भूमी ही कादंबरी आहे आणि भूमी या कादंबरीला 2006 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। ॲडिशनल माहिती नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण होते बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे स्वातंत्र्य भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दुसरे म्हैसूर युद्ध कधी झाले। बघा कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला बघा। दुसरे म्हैसूर युद्ध कधी झालेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 1780 या वर्षी दुसरे म्हैसूर युद्ध हे झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत। बघा हा प्रश्न वारंवार TCSने विचारण्यात आलेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। स्टार करून नोट डाऊन करून घ्या। कमीत कमी 3-4 वेळा, त्याहीपेक्षा जास्त वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा। अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत। त्यानंतर या कादंबरीला बघा राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार देखील मिळालेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कलमावर आधारित विचारण्यात आलेला बघा, भारतीय राज्यघटनेचे कलम 14 काय दर्शवते। बघा प्रत्येक शिफ्टला प्रामुख्याने राज्यघटनेच्या कलमवरती प्रश्न हे विचारत आहेत बघा। तर बघा 14 कलम काय आहे, कायद्यांपुढे समानता हे कलम 14 दर्शवते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ब्राह्मो समाजाच्या स्थापनेला कोणी विरोध केला। बघा प्रश्न विचारण्याची मेथड या ठिकाणी चेंज झालेली आहे बघा। कोणी विरोध केला असा प्रश्न थोडासा MPSC लेवलला हा प्रश्न घेऊन गेलेला आहे बघा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राह्मो समाजाच्या स्थापनेला कोणी विरोध केला, राधाकांत देव यांनी ब्राह्मो समाजाच्या स्थापनेला विरोध केलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आर्य भारत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण आहेत आर्य भारत या पुस्तकाचे लेखक, मोरोपंत हे आर्य भारत या पुस्तकाचे लेखक आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
पीपीटी फाईल फॉर्मेट काय असते? तर बघा पीपीटी फाईल फॉर्मेट काय असते? PPTX हे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वनिर्धार नारी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा योजनेवर आधारित. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वनिर्धार नारी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? बघा आसाम या राज्याने स्वनिर्धार नारी योजना ही सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते? असाही एक बेसिक प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर साहजिकच आहे याचे उत्तर प्रामुख्याने ऑप्शनमध्ये कोणते देण्यात आलेले होते? ऑप्शन आपल्याला या ठिकाणी समजू शकले नाहीत, परंतु ग्लोबल वॉर्मिंग हे एक जागतिक तापमान वाढीशी संबंधित आहे. सध्या सर्वत्र औद्योगिकीकरण वाढत आहे, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचं हे प्रमाण वाढत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून ऑप्शन काय आहे त्या पद्धतीने या ठिकाणी ते उत्तर येणार आहे. त्यानंतर मुदलियार आयोग जो शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे, या आयोगावर देखील मुदलियार आयोगावर प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं बघा. त्यानंतर सेकंड सत्रामध्ये म्हणजे शिफ्ट 2 मध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे काही प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. गुलामगिरी हे ग्रंथ कोणाचे आहे? असाही प्रश्न सेकंड सत्रामध्ये आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने महात्मा फुले यांच्या ग्रंथावर देखील प्रामुख्याने प्रश्न हे रिपीट होत आहेत बघा, लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुलामगिरी हे ग्रंथ कोणाचे आहे? बघा महात्मा फुले यांचं हे ग्रंथ आहे. तर बघा 1873 गुलामगिरी हे ग्रंथ त्यांचं आहे. तर नेमकं गुलामगिरी ग्रंथ हे कशासाठी आहे? बघा जातीय भेदभाव आणि समाजातील दलित वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हे ग्रंथ त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचे आहे? बघा वारंवार हा प्रश्न देखील रिपीट होतोय बघा, स्टार करून आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या व लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक देखील वारंवार रिपीट होत आहे बघा. पु ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा पुस्तक बघा, पुनर्जन्म हे पुस्तक कोणाचे आहे? असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुनर्जन्म हे पुस्तक कोणाचे आहे? बघा माधुरी शानबाग यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इतिहासावर आधारित विचारण्यात आलेला बघा, दांडी यात्रा कधी सुरू झाली व कुठून कुठेपासून सुरू होते? असाही प्रश्न आजच्या या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दांडी यात्रा कधी सुरू झालेला आहे? 12 मार्च 1930 सांबरमती या ठिकाणाहून दांडी यात्रेला सुरुवात झालेला आहे. महात्मा गांधी व त्यांचे निवडक 78 साथीदार हे जवळपास 25 दिवस पायी चालले आणि कधी पोहोचले? तर ते पोहोचलेले दिनांक आहे बघा 5 एप्रिल 1930 रोजी दांडी येथे त्यांनी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केले? तर मिठाचा कायदा मोडला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारत शहरी लोकसंख्या टक्केवारी किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जनगणनेवर आधारित कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. सकाळच्या सत्रामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येवर आधारित एकही प्रश्न विचारण्यात आलेला नव्हता. या ठिकाणी ही एक गोष्ट तुम्ही तुमच्याकडे नमूद करून घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार भारत शहरी लोकसंख्या टक्केवारी किती आहे? बघा 31.16% इतकी शहरी लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार भारत शहरी लोकसंख्या टक्केवारी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पायिका उठाव कधी व कुठे झाला होता? असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने पायिका उठाव कधी झालेला आहे आणि कुठे झालेला आहे? 1817 मध्ये पायिका उठाव हे झालेला आहे आणि त्यालाच सशस्त्र बंड म्हणून याची नोंद केली गेली आहे. आणि ते कुठे झालेला आहे बघा पायिका उठाव? ओडिसा या ठिकाणी स्थानिक शेतमजुरांनी हा उठाव केलेला होता. इंग्रज राजवटाविरुद्ध हा उठाव होता आणि त्यालाच पायिका उठाव असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे दृकश्राव्य स्वरूपात उद्घाटन कोणी केले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी केलेलं आहे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे दृकश्राव्य स्वरूपात उद्घाटन? 9 सप्टेंबर या दिवशी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर कोणाच्या हस्ते? द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचे दृकश्राव्य स्वरूपात उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राला दिला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो शांती स्वरूप भटनागर पुरस्कार?
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी CSIRच्या मार्फत दरवर्षी हा दिला जाणारा पुरस्कार आहे। कोणता पुरस्कार? शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माहिती अधिकार सुधारणा कायदा राज्यसभेत सुधारणा कायदा 2019 कोणत्या दिवशी मंजूर झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या दिवशी मंजूर झालेला आहे राज्यसभेत सुधारणा कायदा 2019? हाही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता बघा, जनमाहिती अधिकारी किंवा कर्तव्य किंवा उद्दिष्टे यावर आधारित एक प्रश्न होता, असा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वच्छ सर्वेक्षणानुसार स्वच्छ राज्य कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणते आहे स्वच्छ सर्वेक्षणानुसार स्वच्छ राज्य? मध्य प्रदेश हे राज्य आहे। जर तुम्हाला शहर विचारले तर मध्य प्रदेशमधील इंदोर हे शहर काय आहे? स्वच्छ सर्वेक्षणानुसार स्वच्छ शहर आहे। जर तुम्हाला राज्य विचारण्यात आले तर या ठिकाणी मध्य प्रदेश हे स्वच्छ राज्य आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधान हे कोणाला जबाबदार असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणाला जबाबदार असतात? पंतप्रधान हे लोकसभेला जबाबदार असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, आपल्या संविधानात अनुसूची किती आहेत? असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आधी संविधानामध्ये अनुसूची किती आहेत? 12 अनुसूची हे आपल्या संविधानामध्ये आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्वचेने श्वास घेणारा प्राणी कोणता आहे? असाही प्रश्न विज्ञानावर आधारित या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्वचेने श्वास घेणारा प्राणी कोणता आहे? बघा बेडूक जे उभयचर प्राणी आहेत ते त्वचेने श्वास घेतात। या ठिकाणी ऑप्शनमध्ये बेडूक होता, त्यामुळे उत्तर काय येतो? त्वचेने श्वास घेणारा प्राणी कोणता आहे? तर बेडूक हा प्राणी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2022 मध्ये फिशिंग मांजर म्हणजे मांजर मासे गणना कोणत्या सरोवरात झाली? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, जीकेवर आधारित विचारण्यात आलेला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2022 मध्ये फिशिंग मांजर म्हणजे मांजर मासे गणना कोणत्या सरोवरामध्ये झालेला आहे? चिल्का सरोवर ते कोठे आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये चिल्का सरोवरामध्ये ही गणना म्हणजे 2022 फिशिंग मांजर गणना ही झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, संतोष ट्रॉफी कोणी जिंकलेला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी जिंकलेला आहे संतोष ट्रॉफी? तर हे प्रामुख्याने कर्नाटक या राज्याने जिंकलेला आहे। कर्नाटक vs मेघालय या 2 राज्यामध्ये ही फायनल झालेली आहे आणि शेवटी कर्नाटक या राज्याने जिंकलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माळढोक हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माळढोक हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? राजस्थान या राज्याचा माळढोक हा राज्य प्राणी आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी साजरा केला जातो जागतिक सामाजिक न्याय दिन? 20 फेब्रुवारी या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिन हे साजरा केला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, RTI ऍक्ट राज्यसभेत कधी पारित झाले? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले बघा। तर बघा RTI ऍक्ट राज्यसभेत कधी पारित झालेला आहे? 12 मे 2005 मध्ये RTI ऍक्ट राज्यसभेत पारित झालेला आहे आणि लोकसभा कधी झालेला आहे पारित? 11 मे 2005 या वर्षी पारित झालेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रभाकरमध्ये शतपत्रे कोणी लिहिले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणी लिहिलेलं आहे प्रभाकरमध्ये शतपत्रे? लोकहितवादी गोपाल हरी देशमुख यांनी प्रभाकरमध्ये शतपत्रे लिहिलेलं आहे। त्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली? असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये सत्र 3 मध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केलेला आहे? सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना ही केलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कलमावर आधारित विचारण्यात आलेला, भारतीय संविधानाचे कलम 15 कशाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल। प्रश्न हे वारंवार रिपीट झालेला आहे। धर्म, वंश, जात, लिंग भेदभाव याच्याशी संबंधित कलम 15 आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुसाईड प्रिव्हेन्टिव्ह स्ट्रॅटेजी कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येत आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येत आहे? गृह मंत्रालयाअंतर्गत सुसाईड प्रिव्हेन्टिव्ह स्ट्रॅटेजी ही राबवण्यात येत आहे।
त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, विज्ञानावर आधारित रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणता रोग होतो? रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हायपोक्सिमिया हे रोग प्रामुख्याने रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नई मंजिल योजना राबवण्यासाठी कोणत्या विद्यापीठाचे सहकार्य आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या विद्यापीठाचे सहकार्य आहे नई मंजिल योजना राबवण्यासाठी? अलीगढ या विद्यापीठाचे सहकार्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद नेहरू यांनी भूषवलेले नाही? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हरिपुरा अधिवेशनचं प्रामुख्याने अध्यक्षपद नेहरू यांनी भूषवलेलं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निलगिरी तहार या प्राण्याच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने प्रकल्प सुरू केला आहे? असाही प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निलगिरी तहार या प्राण्यांच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने प्रकल्प सुरू केलेला आहे? तामिळनाडू या राज्याने हे प्रकल्प सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कॉन्टिनेंटल फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशात होणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या देशामध्ये होणार आहे इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल वर्ल्ड कप? आपल्या भारत या देशामध्ये होणार आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची घनता सर्वाधिक आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची घनता सर्वाधिक आहे? दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात सर्वात जास्त घनता आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, छावा कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा हाही प्रश्न प्रामुख्याने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, छावा कादंबरीचे लेखक कोण आहेत? शिवाजी सावंत हे छावा या कादंबरीचे लेखक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वळीव या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोण आहेत वळीव या कादंबरीचे लेखक? शंकर पाटील हे वळीव या कादंबरीचे लेखक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. तर बघा या ठिकाणी विधान दिलेले आहेत, आपल्याला अयोग्य विधान या ठिकाणी निवडायचं आहे बघा. तर बघा प्रामुख्याने विधान कोणकोणते आहेत बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. त्यानंतर आहे ब परमहंस सभेची स्थापना दयानंद सरस्वती यांनी केली आणि प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली. असे विधान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि या विधानापैकीच अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर अयोग्य विधान कोणतं आहे बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना तर सगळ्यांना माहीतच आहे, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि परमहंस सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेला आहे. त्यामुळे हे दोन अयोग्य विधान आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निळा पर्वत ज्याला आपण ब्ल्यू माउंटेन म्हणतो, निळा पर्वत कोणत्या पर्वताला म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या पर्वताला म्हणतात निळा पर्वत? निलगिरी या पर्वताला निळा पर्वत असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बंगालचे अश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बंगालचे अश्रू कोणत्या नदीला म्हणतात? दामोदर या नदीला बंगालचे अश्रू असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, PIO जनमाहिती अधिकार कशाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्येच उत्तर आहे बघा, जनमाहिती अधिकाराशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामान्य नागरिकांसाठी सुविधा पुरवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आजच्या या तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील नमूद परिमाणे म्हणजे पॅरामीटर्स कशाचे आहेत? तर बघा कशाचे आहेत ते? इफेक्टिव्हनेस याचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधान निवडा. तर बघा आपल्याला दिलेल्या विधानापैकी योग्य विधान कोणतं आहे निवडायचं आहे बघा. शारदा कायदा देण्यात आलेला आहे 1928, परंतु ते चुकीचं आहे. 1929 मध्ये शारदा कायदा झालेला आहे. त्यानंतर सती कायदा 1959 दिलेला आहे, परंतु राईट आन्सर आहे 1987. आणि हिंदू वारसा हक्क कायदा हेही या ठिकाणी 1954 असे देण्यात आलेला आहे, परंतु
प्रत्यक्षात 1955 आहे आणि हिंदू विवाह कायदा 1955 आहे हे योग्य विधान आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज रोजी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी झालेला जो तलाठी भरतीचा पेपर आहे त्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले शिफ्ट 1, 2, 3 या तीनही सत्रामध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवावरून व विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून हा खास व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।